पारंपरिक डेटा सेंटर होता, त्याच्यामध्ये काय व्हायचं, फक्त डेटा स्टोअर व्हायचा, क्लाउडवरून डेटा उचलला जायचा आणि तो वापरला जायचा. एआय डेटा सेंटर हे डेटा सेंटरपेक्षा वेगळं आहे. पण ह्या फॅक्टरीमुळे लोकांना डोळ्यांचे त्रास व्हायला लागले, अस्थमाचा त्रास व्हायला लागला, केमिकलमुळे तिथे सतत जळजळ होणं वगैरे हे प्रकार वाढत होते. त्यावेळेला गव्हर्नमेंटने सांगितलं, की आजूबाजूला रेसिडेन्शियल एरिया येतोय आणि त्याच्या मधोमध ही फॅक्टरी आहे. तर ही हार्मफुल आहे लोकांसाठी. आम्ही ठाण्याच्या कमिशनर्स बरोबर एक मीटिंग केली. जवळपास एक दीड तासाची मीटिंग होती, ज्याच्यामध्ये आम्ही हे मुद्दे दिले आणि त्यांना ते पटले. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. एका बाजूला एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या माध्यमातून काही तासांचं काम काही मिनिटांमध्ये होतंय असं एक बोललं जातंय. म्हणजे आपलं जीवन जे आहे ते सुखकर होतंय. विज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगला उपयोग होतोय असं एका बाजूला म्हटलं जात असलं तरी दुसऱ्या बाजूला त्याची काळी बाजू जी आहे ह्याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ती देखील समोर येताना दिसते. त्यातली एक बाजू म्हणजे एआय आल्यानंतर जे काही बेरोजगारी वाढत आहे किंवा एआय जे लोकांचे रोजगार खात आहे हा एक त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. ती एक काळी बाजू आहे. त्यासोबतच ह्या एआय ला लागणारे जे डेटा सेंटर्स आहेत त्या डेटा सेंटरची एक वेगळी काळी बाजू आहे. अगदी अमेरिकेमध्ये या डेटा सेंटर ज्या ज्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी लोकांचा प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होतोय. विरोधाचं कारण असं आहे की तिथे त्या डेटा सेंटर्सला लागणारे पाणी असेल, वीज असेल, त्याच्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण असेल, त्याच्या माध्यमातून होणारं जे व्हायब्रेशन्स जे आहेत ते बाहेर येतात आणि त्यामुळे मग तिथल्या लोकांना, रहिवाशांना त्याचा त्रास होतोय. अमेरिकेमध्ये जे डेटा सेंटर्स आहेत ते अगदी रिमोट एरियामध्ये आहेत, म्हणजे गावामध्ये वगैरे ज्या ठिकाणी फार जास्त मानवी वस्ती नाहीये त्या ठिकाणी ते डेटा सेंटर्स आहेत. परंतु त्याचाही त्रास तिथल्या जे काही दुर्मिळ किंवा असे कमी संख्या असलेल्या लोकांना देखील त्याचा त्रास होतोय आणि त्यांनी त्याचा विरोध करायला सुरुवात केलेली आहे. नुकतंच महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की नवी मुंबई, ठाणे या परिसरामध्ये देखील डेटा सेंटर्सला आपण पाचारण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथे डेटा सेंटर्स उभं राहील आणि त्यानंतर तिथे रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या निर्माण होतील असं बोललं जात आहे. परंतु ठाण्यामध्ये जे डेटा सेंटर्स येऊ घातलेलं आहे अमेझॉन वेब सर्व्हिसेस, तर त्या डेटा सेंटरला तिथले ठाणेकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतात. त्यांच्या विरोधाची काय कारणं आहेत? वेकअप ठाणेकर नावाची एक त्यांनी मुवमेंट सुरू केलेली आहे. या मुवमेंटमध्ये तिथले स्थानिक ठाणेकर जे आहेत, स्थानिक रहिवासी जे आहेत ते जोडले गेलेले आहेत. बालकुम नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये हे डेटा सेंटर अमेझॉनचं उभं केलं जात आहे. त्याला जवळपास 47,000 कोटी रुपये खर्च करून 53 एकर जागेवरती ते बांधलं जात आहे. अशा बातम्या आपण 2-3 दिवसांपासून बघत आलेलो आहोत. तर वेकअप ठाणेकर या मुवमेंटशी जोडलेले आणि तिथले ठाण्यातले स्थानिक रहिवासी जे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा रोडे मॅडम आपल्या सोबत आहेत. ताई, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिलात त्याबद्दल आभार. नमस्कार. अमेरिकेमध्ये जे डेटा सेंटर्स उभे राहिलेले आहेत त्याचा जो विरोध होतोय तो एका बाजूला आहे, परंतु आता महाराष्ट्रामध्ये किंवा तुमच्या ठाण्यामध्ये जो काही डेटा सेंटर्स एक येऊ घातलेला आहे त्याचा देखील तुम्ही विरोध करताय. नेमकी तुमच्या विरोधाची कारण काय? या डेटा सेंटर जो येतोय, जो बाळकूमध्ये डेटा सेंटर येतोय, तो मिडल ऑफ सिटी आहे. म्हणजे हा जो डेटा सेंटरची प्रपोज साईट आहे, मी तुम्हाला त्याचे फोटो पाठवून देईन. त्याच्या आजूबाजूने जवळपास एक 20-25 हजार लोक राहतात. माझ्या स्वतःच्या सोसायटीमध्ये 9,000 लोक राहतात आणि आजूबाजूला पूर्ण लोढाचे सोसायटी आहेत, रुस्तमची आहे, कल्पतरू आहे, वैकुंठ आहे आणि त्याच्या बाजूला 2 छोटी गावं, म्हणजे एक बाळकुम गाव आणि एक माझीवाडा मोठं गाव आणि ढोकाळी गाव, असं सराउंडेड ऑफ तो जो लोकेशन त्यांनी सिलेक्ट केलेला आहे. सगळ्या बाजूनी गावं, बिल्डिंग्स आणि त्याच्यामध्ये हे डेटा सेंटर येत आहे. तुम्ही जसा मुद्दा म्हणालात, की यूएसमध्ये डेटा सेंटरला रिमोट प्लेसमध्ये सुद्धा विरोध होतोय, कारण की ते तिथलं पाणी वापरलं जातं. तिथली जी इलेक्ट्रिसिटी आहे, त्याचा त्यांना पुरवठा कमी व्हायला लागलेला आहे. ते लोकं गेल्या 2 वर्षांमध्ये त्याचा परिणाम भोगत आहेत. आवाजाचा जर पण तुम्ही त्यांना खूप विचार मोठा करता, त्रास होतोय. हो, आवाजाचा आवाज त्यांना म्हणजे त्रास तुम्ही, होतोय. हमिंग खूप मोठ्या हो, प्रमाणामध्ये कारण येते. कारण की काय आहे, की या डेटा सेंटरला जो पारंपरिक डेटा सेंटर होता, त्याच्यामध्ये काय व्हायचं, फक्त डेटा स्टोअर व्हायचा, क्लाउडवरून डेटा उचलला जायचा आणि तो वापरला जायचा. एआय डेटा सेंटर हे डेटा सेंटरपेक्षा वेगळं आहे. एआय बरं. डेटा सेंटर म्हणजे जसं तुम्ही ChatGPT वापरता, तुम्ही Gemini वापरता, क्लाउड वापरता, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, एक क्वेरी टाकता आणि त्याला विचारता, की हे असं-असं कसं करता येईल? तर ती क्वेरी लाईव्ह प्रोसेस होते.
जेव्हा ही क्वेरी लाईव्ह प्रोसेस होते तेव्हा त्याला लागणारं जे पाणी आहे प्रत्येक क्वेरीला जवळपास अर्धा लिटर पाणी लागतं. बरं. आणि ते त्याला कारण की ती क्वेरी कूल करण्यासाठी एक चिलिंग प्रोसेस असते. कारण की ते डेटा सेंटर हीट होतात. तर आता आपल्या लोकांना बेसिक फरक कळत नाहीये. लोकं आम्हाला म्हणतात, की "मॅडम Amazon सारखी कंपनी आपल्या देशामध्ये येतीये, तो आपल्या ठाण्यामध्ये येते आणि तुम्ही लोकं ह्याला विरोध का करताय?" विरोध प्रगती, प्रोग्रेस, डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट कशालाही नाहीये. हं. पण ते जे येतंय ते खरंच तुमच्यासाठी चांगलं आहे का? आणि ते मिडल ऑफ सिटी बांधण्यासारखं आहे का? हा विचार सुद्धा केला पाहिजे. जर तुम्ही उद्या म्हटला, की न्यूक्लिअर किंवा ड्रग्स बनवणारी फॅक्टरी आम्ही घराच्या बाजूला बनवतो, तर आपल्याला चालेल का? बरोबर. नाही चालणार ना, कारण की त्याला एक अप्रोप्रिएट केमिकल्स बनवणाऱ्या ज्या झोन आहेत, त्याच्यामध्ये आपण टाकतो किंवा इंडस्ट्रियल झोन आहे, तिथे आपण मोठ्या-मोठ्या MIDC कंपन्या आहेत. टाकतो. तर आमचं एम-आय-डी-सी आहेत. आमच्या ॲज अ रेसिडेंट्स लोकांना हेच म्हणणं आहे, की तुम्ही जी आणताय कंपनी ती त्या जागेवर जिथे आणली पाहिजे, एका इंडस्ट्रियल झोनमध्ये किंवा एखाद्या एम-आय-डी-सीमध्ये ही कंपनी आणा. तुम्हाला ह्या जागेची सेम जागेची मी हिस्ट्री सांगते. इथे हं. केमिकल कंपनी होती एक, कलर केम बरं. नावाची. जिथे बाळकुमचे जवळपास एक 60% ते 70% लोकं कामं करायचे. पण ह्या फॅक्टरीमुळे लोकांना डोळ्यांचे त्रास व्हायला लागले, अस्थमाचा त्रास व्हायला लागला. केमिकलमुळे तिथे अ, सतत जळजळ होणं वगैरे हे प्रकार वाढत होते. त्यावेळेला गव्हर्नमेंटने सांगितलं, की आजूबाजूला रेसिडेन्शियल एरिया येतोय आणि त्याच्या मधोमध ही फॅक्टरी आहे. तर ही हार्मफुल आहे लोकांसाठी. तर म्हणून ती फॅक्टरी हलवण्यात आली, लोकांचा रोजगार गेला आणि ती फॅक्टरी तिथून निघून गेली. त्याच जागेवर आज परत हा डेटा सेंटर येतोय. बरं हा साधा-सुधा डेटा सेंटर नाही, हा एआय डेटा सेंटर आहे. ज्याच्यामुळे कंटिन्युअसली हायपरस्केल तुम्हाला नाव आहे त्याचं. हायपर स्केल म्हणजे काय माहितीये का? तुम्हाला बेसिक सांगते. गव्हर्नमेंटला सुद्धा कदाचित त्यावेळेला ह्याला परमिशन दिली. 2022-23च्या दरम्यान जेव्हा ह्या डेटा सेंटरला परमिशन दिली, तेव्हा आपल्याला सुद्धा ChatGPT, Gemini, क्लाउड वगैरे काहीच माहिती नव्हतं. ॲज अ नागरिक म्हणून आपल्याला सुद्धा माहिती नव्हतं. गव्हर्नमेंटला सुद्धा ह्यातला बेसिक फरक माहिती असेल की नाही किंवा तिथे ज्यांनी त्याचा स्टडी केला असेल, त्यांना ह्यातला बेसिक फरक तेव्हा माहिती नव्हता. कारण आता आपल्याला कळतंय, की Googleवर एखादी क्वेरी टाकणं म्हणजे काय होतं, की कुठल्यातरी एका डेटामधून ती माहिती इकडे गोळा केली जाते आणि आपल्याला पाठवली जाते. पण ChatGPT तसं नाहीये. ChatGPT तुमच्यासाठी प्रेझेंटेशन बनवतात, तुम्हाला इमेजेस बनवून देतात, तुम्हाला म्हणजे ते नवीन प्रोसेस काहीतरी होतात क्रिएट गोष्टी. करतं. प्रोसेसिंगवाली जी फील्ड आहे ना ती आहे. आता काय होतं जेव्हा हे प्रोसेस होतं त्यावेळेला कंटिन्युअसली ती कूलिंग करण्यासाठी कूलंट वापर. आता ह्यांनी असा दावा केलेला आहे, की आम्ही 0% पाणी वापरणार आहोत त्याच्यासाठी. जर तुम्ही 0% पाणी वापरणार तर तुम्ही एअर कूलंट वापरणार आहे. जेव्हा आम्ही त्यांच्याशी ठाण्याच्या कमिशनर बरोबर जेव्हा आमचं बोलणं त्यांच्याबरोबर झालं, Amazonची लोकं आले होते आणि त्यांना आम्ही बेसिक प्रश्न विचारला, एअर कूलंट म्हणजे काय? तर एक प्रकारे एसी तुम्ही आत थंड करणार, बाहेर एटमॉस्फिअरमध्ये त्याचा उष्णता टाकली जाणार. तर ते म्हणतात, की आम्ही डिस्ट्रिब्यूट करणार. डिस्ट्रिब्यूट करणं म्हणजे कुठे डिस्ट्रिब्यूट करणार? कारण तुम्ही जी जागा निवडलेली आहे, त्याच्या आजूबाजूला सगळी लोकं राहतायत. रेसिडेन्शियल. बरं, ह्यांचा जो फेज 2 मध्ये जो डेटा सेंटर येतोय, म्हणजे त्यांची जी बिल्डिंग आहे, ती 22 स्टोरेजची जी बिल्डिंग असते आपल्या घराची राहण्याची, तेवढ्या उंचीची बिल्डिंग आहे. आणि आमच्या ज्या घरं आहेत, ती 27 फ्लोअरची आहेत समजा फॉर एक्झाम्पल. तर कुठल्याही हाईटपासून, जेवढ्या हाईटपासून तुम्ही धूर किंवा उष्णता फेकता, तर 5 फ्लोर वरती टाकावं लागतं सायंटिफिकली 5 ते बरोबर. 6 फ्लोर. जेव्हा तुम्ही 5 ते 6 फ्लोर टाकताय म्हणजे तुम्ही 27 ते 28व्या माळ्यापर्यंत तुम्ही ते म्हणजे आमच्या घरात येतंय ते बेसिकली. तुम्ही हाय राईज बिल्डिंगच्या मधोमध एक हीट आयलंड बनवताय. जी हीट आहे तुम्ही जी डिस्ट्रिब्यूट करणार आहे, ती कुठेही बाहेर जाणार नाहीये. ती आमच्या घरात येणार आहे. कारण तिथे बाहेर जाण्यासाठी वातावरणच नाहीये, अवेलेबल जागा नाहीये. कारण की ही डेन्स सिटी आहे ठाणा. त्या डेन्स सिटीमध्ये बरोबर. जेव्हा तुम्ही असं उष्णता काहीतरी करणारा प्रोजेक्ट टाकता, तो त्या ठाण्यातच फिरणार आहे ती उष्णता. Amazonचा जो ई-आय-ए रिपोर्ट आहे, जो आम्हाला त्यांनी दिला होता, सबमिट केलाय. परिवेशमध्ये तुम्हाला पण अवेलेबल आहे. गव्हर्नमेंट त्या साइटवर अवेलेबल आहे. हं. हं. त्याच्यात त्यांच्या साइट सिलेक्शन क्रायटेरियामध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे, की जी साइट तुम्ही सिलेक्ट कराल, म्हणजे ज्यांच्या कन्सल्टंटनी त्यांना जी एडवाईस दिली असेल, की ही साइट जी आहे ती रिमोट प्लेसमध्ये असली पाहिजे. त्याच्या आजूबाजूला लोकं राहायला नको आहेत. ही अशी साइट असली पाहिजे, की जी लोकांना दिसली नाही पाहिजे. तुम्हाला मी माझ्या घरातून फोटो पाठवीन. माझ्या घराच्या एक 50 मीटरवर ही साईट आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्या ज्या गावांबद्दल मी बोलतेय, बाळकूम गावाची भिंत, ज्याला त्या लोकांची घरं चिकटलेली आहेत, त्या भिंतीला लागून हे डेटा सेंटर आहे. म्हणजे झिरो प्रॉक्सिमिटीमध्ये तुम्ही एक असा आयलंड बनवून ठेवताय, की ज्या लोकांना त्याचा उष्णतेचा त्रास होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की ह्या जेव्हा चिलिंग प्रोसेस चालू होते, त्याच्यातून कंटिन्युअसली आवाज येतो. एक हमिंग साउंड येतो. जो हमिंग तुमच्या येतं. कानांना कंटिन्युअसली तो तुम्हाला येतो. WHO च्या गाईडलाईन्स प्रमाणे 40 डिग्री डेसिबलपेक्षा जर साउंड तुमचा जास्त मोठा असेल, तर तुम्ही रात्री झोपू नाही शकत. कारण तो एक अल्ट्रासोनिक साउंड असतो, जो तुमच्या कंटिन्युअसली कानात जातो आणि तुमची स्लीप डिस्टर्ब होत राहते.
तिसरी गोष्ट अशी आहे की यांनी ह्या बॅकअप म्हणून ह्या डेटा सेंटरला, तुम्हाला सांगू का, ह्या डेटा सेंटरची कॅपॅसिटी म्हणजे 422 मेगावॅट. एक ग्रीड फेल्युअर झाला होता तर कल्याण डोंबिवली मधली पूर्ण लाईट गेली होती आणि त्याच्या पुढच्या परिसरातली. म्हणजे 3 सिटीज ब्लॅकआउट झाल्या होत्या. जर 230 मेगावॅटचा जर ग्रीड बंद होतो, तर 3 सिटीज ब्लॅकआउट होतात. म्हणजे 422 मेगावॅट म्हणजे जवळपास 6 ते 8 लाख फॅमिलीजला जेवढी इलेक्ट्रिसिटी लागते, तेवढी इलेक्ट्रिसिटी ह्या एका डेटा एका सेंटरला डेटा लागणार आहे. सेंटरला लागेल. त्या डेटा सेंटरला कन्व्हर्ट करायला जेव्हा ह्याला बॅकअप तुम्ही करता, त्याला 193 जनरेटर 3,000चे कॅपॅसिटीचे, म्हणजे प्रत्येक बॅकअपला जे म्हणतात रॅक असतो, त्याला एक डेटा सेंटरला एक रॅक असतो. रॅकवरती त्याच्यावर त्याची हे विचारली जाते, हीट किती निघणार आहे. तर एआय डेटा सेंटर आणि डेटा सेंटर मधला हा बेसिक फरक आहे. 10 पट उष्णता निर्माण ही एआय डेटा सेंटरमध्ये होते. त्याच्यातून ती जेव्हा कधी लाईट जाईल, आणि आपल्या इथे लाईट जाणं हे नॉर्मल गोष्ट आहे. गेल्या उन्हाळ्यामध्ये जवळपास 5-5, 6-6 रात्री आमच्या इथे रोज लाईट जायच्या, कारण की एमएससीबी कडून कारण दिलं जायचं की लोड वाढलाय म्हणून. जर तुम्ही अशा परिसरामध्ये जिथे लोकांना ऑलरेडी लाईट कमी आहे, पाणी कमी आहे, जिथे तुम्ही हा डेटा सेंटर टाकताय, जर समजा तुम्ही उद्या तिथे लाईट गेली, तर हे जनरेटर एका वेळेला जेव्हा सुरू होतील, 193 जनरेटर म्हणजे जवळपास एक टेक ऑफ करणारी फ्लाइट असते तसा आवाज अचानक सुरू होणार आहे घराजवळ, 0 बरोबर. प्रॉक्सिमिटीवर. आणि तो कंटिन्युअस राहणार आहे कानांना. म्हणजे त्यांचं एक्सपेक्टेशन काय आहे? ॲज अ रेसिडेंट्स आम्ही दरवाजे बंद करायचे कारण आवाज येतोय, हमिंग साउंड येतोय, उष्णता येते म्हणून आम्ही तिथे एसी वापरावा का? आणि ह्या सगळ्यांचा जो परिणाम होणार आहे, तो आम्ही असलेली लाईफ डिस्टर्ब करणं. समजा आम्ही त्या फॅक्टरीजवळ राहायला गेलो असतो आणि मग तुम्ही आम्हाला म्हटलं असतात, की नाही का तुम्ही चूज केलेली जागा आहे. आम्ही तर रेसिडेन्शियल एरियामध्ये राहायला आलो होतो आणि आता तुम्ही तिथे एक इंडस्ट्री आणून ठेवताय. बरं, ह्या इंडस्ट्रीला तुम्ही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स जसं कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे तसं ट्रीट करताय. इट इज नॉट कमर्शियल कॉम्प्लेक्स. हे बरोबर. एक प्रकारची इंडस्ट्रियल आहे. हीट आयलंड बनवणारी पॉवर हाऊस आहे. आणि हा बेसिक फरकच आम्हाला ॲज अ रेसिडेंट्स गव्हर्नमेंटला सांगायचा आहे, की तुम्ही जेव्हा कधी त्या प्रोजेक्टला परमिशन दिली असेल, तेव्हा एआय आणि डेटा सेंटर ह्याच्यामध्ये. काही लोकं मला काय म्हणतात, की मॅडम दुबईमध्ये मॉलमध्ये डेटा सेंटर आहे. त्याची कॅपॅसिटी ही जवळपास 200 केडब्ल्यू, असे छोटे-छोटे डेटा सेंटर आपल्या रबाळ्यामध्ये वगैरे पण आहेत. पण त्याची कॅपॅसिटी आणि ह्या डेटा सेंटरची कॅपॅसिटी, एक पॉवर हाऊस तुम्ही लागणार आहे ना, तुम्हाला 6 लाख एक इमॅजिन करा, 6 लाख घराला किती इलेक्ट्रिसिटी लागते? तेवढी जर लोड कन्व्हर्ट तुम्हाला करायचं असेल, तर तेवढ्याच कॅपॅसिटीचे जनरेटर्स तिथे लागलेले आहेत आणि त्याचा कंटिन्युअसली 24/7 मायक्रो सेकंड सुद्धा ही फॅक्टरी बंद होणार नाही पुढच्या नाही. आयुष्यभर. म्हणजे बरोबर. तुम्ही ठाण्यामध्ये काय करताय? हाच आमचा प्रश्न आहे आणि आमची दुसरी काहीही मागणी नाहीये. ना आम्ही प्रोग्रेसच्या विरोधात आहोत, ना आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात. आमची बेसिक मागणी अशी आहे, की हा डेटा सेंटर रेसिडेन्शियल एरियामधून इंडस्ट्रियल झोन किंवा एमआयडीसीमध्ये घेऊन जावा. बरोबर. नाही, पण आता ह्याला सरकार कडून काय उत्तर आले? म्हणजे तुम्ही सरकारशी काय संपर्क केलेला आहेत का? अर्थातच आम्ही सरकारनेच हे आणलेलं आहे, कमिशनर त्यामुळे सरकारला पुन्हा वेगळं काय सांगण्याची गरज नाही. पण तरी तुम्ही तुमचे मुद्दे त्यांच्यासमोर पुटअप केलेत का? हो, आम्ही ठाण्याच्या कमिशनर्स बरोबर एक मीटिंग केली. जवळपास एक दीड तासाची मीटिंग होती, ज्याच्यामध्ये आम्ही हे मुद्दे केले आणि त्यांना ते पटले. त्यांनी सांगितलं, की तुमच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. असं नाही, बरं. की नागरिक म्हणून आम्ही उगाचच करायचा म्हणून विरोध करतोय. त्यांनी आम्हाला काही गोष्टी झाडं तोडली किंवा तिथे म्हणजे जवळपास 80% झाडं तिथे तोडलेली, हिरवंगार हे होतं आणि डेव्हलपमेंट म्हटल्यावर तुम्ही रिलोकेट कराल त्यातली झाडं वगैरे. त्या ज्या गोष्टी आहेत त्या होणारच आहेत. पण त्याच्यानंतरची जी प्रश्न होते आमचे, की हे हीट कसं मॅनेज करणार आहे? स्वतः Amazonला ह्या प्रश्नांची उत्तरं नव्हती त्यांच्याकडे. आम्ही इथल्या एरियातल्या खासदारांकडे गेलो. आम्ही पालकमंत्र्यांकडे गेलो. शिंदे साहेबांना आम्ही जाऊन भेटलो. आम्ही जाऊन केळकर साहेबांना भेटलो. आम्ही डावखरे साहेबांना जाऊन भेटलो. आम्ही नरेश मस्केंना जाऊन भेटलो. आम्ही इव्हन सुप्रिया सुळेंना भेटलो. कुठलीही पॉलिटिकल मूव्हमेंट न करता आम्ही सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जाऊन भेटलेलो. आम्हाला ह्याच्यात कुठेही राजकारण आणायचं नाहीये किंवा हा राजकीय मुद्दा करायचा नाहीये. बरोबर. ॲज अ नाही, परंतु रेसिडेंट्स मग आम्हाला काय हा मुद्दा त्यांच्याकडून घ्यायचा आहे. प्रत्येकाकडून प्रॉमिस हेच होतं, त्यांच्याकडून की काय उत्तर आलं? ज्या वगैरे आम्ही हा नेत्यांशी मुद्दा तुम्ही पुढे घेऊ, आम्ही ह्याबद्दल विचार करू. कमिशनरकडून हा मुद्दा इंडस्ट्रियल सेक्रेटरी जे आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे, की आम्ही हा आता हं, मुद्दा आमच्या अखत्यारीत नाहीत, आमच्या ह्याच्यात नाहीयेत ज्युरिडिक्शनमध्ये म्हणून आम्ही पुढे पाठवत आहोत. पण त्याला पण एक हं, जवळपास 15-20 दिवस झाले. जेव्हा आमचं त्यांच्याबरोबर डिस्कशन म्हणजे जवळपास महिना होईल आता. डिस्कशन होईल ते आम्हाला सांगितलं होतं, की मंत्रालयामध्ये आम्ही तुमची त्यांच्यावर एक मीटिंग लावू. कमिशनरने आम्हाला सांगितलेलं आणि त्यांचं एक लेटर सुद्धा मंत्रालयामध्ये त्यांना पाठवण्यात आलंय प्रिन्सिपल सेक्रेटरीला. पण त्याच्यावर आम्ही अजूनही रेसिडेंट्स म्हणून वाट बघतोय.
जेव्हा आम्ही सगळ्यांना अप्रोच करून झालं, तेव्हा आता आम्ही मीडियाकडे गेलेलो आहे आणि आता आम्ही सगळीकडे विचारतोय, की बाबा आम्हाला कोणतरी देणार आहे का? याच्याबद्दल न्याय कोणी देणार आहे का? आणि मग हं, शेवटचा पर्याय आहे, की आम्ही एखादी पी-आय-एल किंवा ट्रिब्युनल कोर्टाकडे जाऊ आम्ही आणि मग आमचं ते मांडू. पण मग एकदा कोर्टाकडे गेलो, की परत मागे फिरणं नसतं. म्हणून आम्ही बरोबर. आमचा लोकल आमच्या नेत्यांना किंवा आम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे, की तुम्ही तुमच्या लेव्हललाच हा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह करावा. कारण आम्ही तुम्हाला नागरिक म्हणून म्हणत आहोत. परत पुढे एकदा केस गेल्यानंतर हायकोर्टामध्ये केस गेल्यानंतर मागे फिरणं बरोबर नाही. कारण की आम्ही एका ग्रुपला रिप्रेझेंट करतो, ना ना की एका व्यक्ती किंवा ह्याला हं, संघटनेला. हं. आम्ही पूर्ण ठाण्यातल्या नाही पण नागरिकांना परंतु मॅडम काय की काही लोकांना म्हणजे ज्यावेळी विकास होतोय अ, त्यावेळी त्या विकासाची किंमत काही लोकांना तरी मोजावी लागणारच ना. म्हणजे धरणं झाली आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्या धरणग्रस्त एरियामध्ये जे काही लोक होते त्यांचं विस्थापन झालं. सगळ्यांचंच विस्थापन व्यवस्थित झालंय असं नाही. त्यांना त्रास सहन करावाच लागला. परंतु मोठ्या लोकसंख्येला त्या धरणाचा फायदा देखील झाला. म्हणजे आता तुम्ही तुमच्या ठाण्यामध्ये किंवा त्या बाळकूममध्ये ते डेटा सेंटर येते त्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होईल आणि होतोय असं तुमच्या म्हणजे होईल असं तुमच्या बोलण्यावरून तरी दिसतंय. मग त्याचा फायदा इतर लोकांना होईल ना मोठ्या संख्येला त्याचा तुम्ही का विचार करत नाही? त्याचा फायदा म्हणजे तुम्हाला सांगू का, हा डेटा सेंटर जो आहे, हा इंटरनॅशनल लेव्हलचा डेटा सेंटर आहे. हा हं, लोकल लोकांना काही सर्व्ह करणार नाहीये. त्यांच्या बर स्वतःच्या ई-आय रिपोर्टमध्ये दोन्ही फेज मिळून 150 जॉब जनरेट होणार आहेत. त्यातले 40% लोकं ते त्यांची लोकं इकडे येणार आहेत टेक्निकल एक्सपर्ट. हं, त्याच्या व्यतिरिक्त फक्त गार्डनर आणि सिक्युरिटी गार्ड. तिथं तुम्ही नॉर्मल सोसायटीमध्ये मी इथे आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा माझ्याकडे 100 लोकं सिक्युरिटी आणि हाउसकीपिंग आणि गार्डनिंगच्या पोझिशनमध्ये कामं करतात. मग जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येला एवढी मोठी इलेक्ट्रिसिटी भारतातली किंवा पाणी किंवा लोकांना होणारा त्रास जेव्हा बाहेरच्या कंपनीला देताय, त्यातून समजा एक 40-50 हजार जॉब्स निर्माण झाले असते. लोकल लोकांना त्याचा खरंच फायदा झाला असता आणि काही लोकं त्याच्यामुळे हिट पडतोय. तुम्ही जसं म्हटलात, की धरणं बांधली तर काही लोकांना आपल्याला जाऊन कुठेतरी वसवावं लागलं आणि मग त्याचा फायदा एक लॅक्स ऑफ पीपलला झाला. ह्याचा फायदा तसा इंडियन लोकांना होणार नाहीये. सर मी तुम्हाला डायरेक्टली क्लिअर करते संकेत सर, हे सगळे डेटा सेंटर बाहेरच्या देशातून त्यांनी न एक्सेप्ट केल्यामुळे आपल्या देशात येऊन बनतायत. आता हा ओके, मुद्दा आम्हाला ओके. बोलायचा नव्हता, पण काय हं, आहे, हं, की जे हं, तिथे अपोझिशन झालेलं आहे त्याला, हं, तिथे हं. कोणी पर्याय देत नाही. तुम्ही खरंच असा विचार करता का Amazon सारखी कंपनी 47,000 करोडचा इन्व्हेस्टमेंट भारतासाठी करत असावी? त्यांना तिथे कोणीही उभं करत नाहीये आता सध्या. तिथे कंटिन्युअसली हे चालू एक्झाम्पल म्हणून सांगते आणि इट्स अ लीगल इंटरनेटवर अवेलेबल आहे. न्यूयॉर्कने म्हणजे त्यांची Amazon जिथून कंपनी आलेली आहे. त्यांनी पुढच्या 1 वर्षासाठी डेटा सेंटरला बॅन केलेलं आहे त्यांच्या इथे. म्हणजे जे नागरिकांना त्यांच्या सेफ नाहीये, ती आमची आयुष्य चीपर आहे का त्यांच्यापेक्षा? कदाचित सरकारला असं वाटत असेल आपल्या. नाही सरकारला वाटतं की नाही, नाही मला नाही माहिती. पण सरकारने आमच्याबद्दल विचार करावा. बरं. त्यांच्यासाठी जे सेफ नाहीये, ते आमच्यासाठी सेफ आहे का? या गोष्टीचा आम्ही विचार करावा. त्यांनी जर तिथे रिजेक्ट केलेलं आहे, तर तिथे का रिजेक्ट होतंय ही स्टडी पण करावी. बघा, जवळ कुठल्या देशांमधला त्यांच्या स्वतःच्या देशातला एखादा प्रोजेक्ट तिथली लोकं रिजेक्ट करतात. त्याला काहीतरी कारण असणार ना. माझ्या देशामध्ये उद्या तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे त्याचा हे नाहीये, काय म्हणतात बॅकअप नाहीये. पण हं, टाटांकडून जेव्हा डेटा सेंटरचं निर्मिती करण्यात येत होती, म्हणजे माझ्या देशातल्या कंपनीबद्दल बोलतेय मी. तर माझ्याकडे त्याचा हे नाहीये, काय म्हणतात प्रूफ नाहीये सध्या. पण मला हं, एक जणांनी हं, शेअर केलं आणि ते हं, तिथे काम करणाऱ्या एका प्रोजेक्ट हेडनेच शेअर केलेलं आहे, की हं, टाटानी जेव्हा साइट सिलेक्शन सुरू केलं, तेव्हा तिथे एका साइटच्या बाजूला एक रेसिडेन्शियल बिल्डिंग होती. तर टाटानी ती साइट रिजेक्ट केली. जर माझ्या देशातली कंपनी माझ्याबद्दल हा विचार करतीये, नागरिक म्हणून, तर बाहेरून एखादी कंपनी दे. बरं ह्या डेटा सेंटरमध्ये स्टोअर होणारा डेटा हा फक्त भारतातल्या नागरिकांसाठी नाही. लोकं म्हणतात, की मॅडम तुम्ही WhatsApp बंद करा वापरणं. तुम्ही Facebook हं, वापरणं बंद करा. तुम्ही डेटा वापरणं बंद करा. हं, तो डेटा फक्त माझ्यासाठी स्टोअर होत होता, आमच्या देशातल्या नागरिकांसाठी स्टोअर होत असेल, गोष्ट वेगळी आहे, की आम्हाला बॅकअप म्हणून त्यांनी दिलेला आहे. आमचा हं, डेटा तिथे हं. सिक्युअर राहणार आहे. असे नाहीये. तो हायपर स्केल डेटा सेंटर आहे. जगभरातल्या सगळ्या लोकांसाठी हा डेटा तिथे स्टोअर होणार आहे. मग मला सांगा जगभरातल्या लोकांसाठी जर तो स्टोअर होणार आहे, तर भारतातल्या फक्त एका पर्टिक्युलर एरियातल्या लोकांनी त्याचं भुगतान का द्यावं? बरं, आपल्या देशामध्ये त्याच्यासाठी डेडिकेटेड झोन नाहीयेत का? मग हा अट्टहास कशासाठी, की तो रेसिडेन्शियल एरियामध्येच आला पाहिजे. का अट्टहास आहे ते पण मी तुम्हाला सांगते. ही जी साइट सिलेक्शन झालेली आहे, त्याच्यामध्ये बाजूला एक मोठा इलेक्ट्रिसिटीचा ग्रिड आहे. बरं. त्याच्या बाजूने पाईपलाईन जाते, हं, जी मुंबईच्यासाठी पाणी पुरवली जाते. ह्या ह्या साइटच्या बाजूला एक खाडी आहे, जिथून त्यांची फायबर लाईन घेतली जाईल. म्हणजे तुम्ही कुठला रिसोर्स वापरत आहात?
बरं त्याचा फायदा 100% जर ठाणेकर नागरिकांना झाला असता तर गोष्ट वेगळी आहे. जसं तुम्ही म्हणताय की धरणाचा फायदा सगळ्यांना होणार आहे. उद्या कदाचित इथं धरण बांधलं गेलं तर कदाचित आम्हाला पण ते लोकं म्हणतील की तुम्ही इथून घर सोडा आणि कुठेतरी जा. आणि त्याला पर्याय नसतो. जेव्हा आपण एक हे डेव्हलपमेंट करतो. आपल्या इथे मोठे-मोठे जेव्हा हायवे बांधले जातात, खूप जणांची जागा तिथे गेली जाते. आणि मग त्यावेळेला जो आक्रोश होतो, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण जर तुमच्याकडे पर्याय आहे आणि तरीसुद्धा तुमचा अट्टहास आहे, की आम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये येऊन करणार असेल मुद्दाम, तर आम्ही त्याला विरोध करत आहोत. जी तुम्ही मुवमेंट सुरू केलेली आहे वेकअप ठाणेकर, कसा प्रतिसाद मिळतोय आणि लोकांना ह्या संदर्भामधली मुळातच म्हणजे जागरूकता कशी करताय तुम्ही? कारण मलाही आता जे तुम्ही मुद्दे मांडले त्यातले बरेचसे मुद्दे मलाही माहित नव्हते. तर लोकांना कसं तुम्ही सांगताय? 18 जुलैला आम्ही नागरिकांना ठाण्यातल्या आवाहन केलं होतं, की इथे एक लोकल डेटा सेंटर येतोय आणि त्याच्या विरोधात त्याच्याविषयीची जी काही हे आहे, तर लोकं सुद्धा स्टडी करतायत हो. आपल्या ठाण्यात राहणारे नागरिक तुम्ही थर्ड कंट्री म्हणून आम्हाला असं नका ट्रीट करू, की आम्हाला माहिती नाहीये. आमची पण नातेवाईक, आमची पण मुलं, आमच्या घरातली लोकं सगळे यूएस, यूकेमध्ये काम आहेत आणि आम्हाला माहिती आहे त्या एआय डेटा सेंटरचा परिणाम काय. आम्ही अंधारात असलेले नागरिक नाही, जागरूक नागरिक आहोत. भारतामध्ये प्रगती चालू आहे, विकास होतोय. आम्हाला पण माहिती आहे, की येणारी गोष्ट आमच्यासाठी हार्मफुल आहे की चांगली आहे. हम्म, हम्म. जेव्हा आम्ही 18 जुलैला या आवाहन केलं लोकांना वेकअप ठाणेकरच्या माध्यमातून, तेव्हा जवळपास 1000 लोकं रस्त्यावर होती, लहान मुलं घेऊन. तुम्हाला सांगते एक्झाम्पल देते. एक माझ्या सोसायटीमध्ये पर्सनलाइज्ड लिफ्ट आहे. घरामध्ये लिफ्ट उघडते. जी लोकं समोरच्या घरात कधी जात नाहीत, अशी 1000 लोकं वेगवेगळ्या सोसायटीमधून खाली उतरले होते. कारण त्यांना माहिती आहे, की याचे परिणाम काय होणार आहेत. बरं असं नाहीये ना, की हा एक शॉर्ट टर्म प्रोजेक्ट आहे. 10-12 दिवस आपल्याला त्रास होणार आहे आणि हा इथून निघून जाणार आहे. नाही ना. आयुष्यभर तुम्हाला एक असा डेटा सेंटर ठाण्यासारख्या सिटीमध्ये आणि तुम्हाला सांगते एक सिक्युरिटी म्हणून हे सांगते, एक्झाम्पल सांगते. इराण आणि अमेरिकेचं जेव्हा युद्ध झालं, तेव्हा इराणने सगळ्यात पहिले Amazonचे डेटा सेंटर उडवले. उडवले. हां, मग तुम्ही असा डेटा सेंटर तो सेम टाइपचा Amazonचा डेटा सेंटर. मी म्हणत नाही माझा देश सुरक्षित नाहीये. पण देव ना करो कधी अशी एखादी वेळ आली, तर पहिला टार्गेट आणि जिथे 6 ते 7 लाख लिटर डिझेल स्टोअर केलेलं असेल. आपल्या इथे सिंपल सांगते, तुम्ही तुम्ही का ते लोकं रिमोट एरियामध्ये म्हणतात किंवा जेव्हा असे डिझेल वगैरे आपल्या इथे स्टोअर केला जातो, दिवाळीमध्ये आपल्या इथे किती फटाके उडतात? बरोबर. डायरेक्टली इन्फ्लेमेबल जरी नसलं, तरी रिस्क आहे ना लोकांसाठी. जयपूरसारखी ट्रॅजेडी झाली होती, भोपाळसारखी ट्रॅजेडी झाली होती, तेव्हा गव्हर्नमेंटने विचार केलाच असावा ना. पण झाली ना ट्रॅजेडी. मग तुम्ही स्वतःहून ती लाईफ रिस्कमध्ये का टाकताय लोकांची? जे पीसफुली जगण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे, की तुम्ही पीसफुली जगा. तो ऑलरेडी आम्ही नाही म्हणत आहे ना, की आम्ही जाऊन एम-आय-डी-सीच्या फॅक्टरी जवळ नाही राहायला गेलो ना आणि मग आम्ही कंप्लेंट नाही करत आहे, की आम्हाला आवाज येतो. जिथे आम्ही राहतो तिथे एक फॅक्टरी आणताय तुम्ही, जी अ, जबरदस्ती आणताय. जी कुठल्याही एम-आय-डी-सी किंवा इंडस्ट्रियल झोनमध्ये तुम्ही टाकू शकता. एवढाच आमचा मुद्दा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमचा मुद्दा नाहीये. ठीक आहे, बघू आता सरकार तुमच्या मुद्द्याला किंवा तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले, तुमचा जो विरोध होतोय त्याला किती गांभीर्याने घेत आहे आणि त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाते का? किंवा आतापर्यंत जे वेगवेगळे काही प्रोजेक्ट विकासाच्या नावाने बनवले गेले, जसं शक्तीपीठचा एक घाट राज्य सरकारने घातलेला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता तिथे जमीन अधिग्रहण करणं आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तुमच्या विरोधाला सरकार किती जुमानतंय, किती विचार करतंय, किती गांभीर्याने घेतंय हा येत्या काळात आपल्याला समजेलच. परंतु विकास हा जो एक शब्द आहे ना, त्याने लोकांचं आयुष्य सुखकर बनवलं पाहिजे, सुखकर झालं विकास पाहिजे. करायचा आहे हो, भकास नाही करायचंय आपल्याला. सिटी भकास नाही तेच करायची, विकास करायचा आहे. विकास करायचा आहे आणि हां. त्या विकासाच्या माध्यमातून लोकांचं आयुष्य अधिक सुखकर कसं होईल त्यालाच आपण विकास म्हणू शकतो. थोपलेला विकास किंवा तुम्ही ज्याला भकास म्हणताय तसा विकास आम्हाला अजिबात नकोय. आणि त्यामुळे आता बघूयात येत्या काळात सरकार तुमच्या मुद्द्यावरती किती गांभीर्याने विचार करते. तोच आपण इथेच थांबूयात. रोडे मॅडम, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि सविस्तर माहिती दिलीत. अगदी जी माहिती कदाचित मलाही नव्हती, आमच्या प्रेक्षकांनाही नसेल, कारण इतक्या खोलामध्ये जाऊन कोणी असा एवढा विचार करत नाही, एवढा अभ्यास करत नाही. ती तुम्हाला मी माहिती तुम्ही सांगते, आम्हाला की दिली. हा. हा जो अभ्यास केलेला आहे ना, हा आय-आय-टी ग्रॅज्युएट्स लोकं जे आपले एन्व्हायर्नमेंटवर काम करणारे लोकं आहेत, ते आमच्या हं, सोसायटीमध्ये राहणारे आहेत, जे स्वतः डेटा हं. सेंटरवर कामं करतात. काम अशा करतात. ओके. लोकांनी स्टडी केलेली ही स्टडी आहे. इट हं, इस नॉट हं. अबाउट अनुराधा रोडे. फक्त बरोबर. अनुराधा रोडेने केलेली स्टडी नाहीये. हं, हं, जे हं. लोकं ह्या फील्डमध्ये काम करतायत, त्यांनी ही स्टडी केलेली आहे. म्हणजे असा ह्याला सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे, की आम्ही का बरोबर. त्याला विरोध करतोय. हं. ठीक आहे, बघूया आता सरकार काय करतंय त्याच्यावरती.
तुर्तास आपण इथेच थांबूयात. ताई, तुम्ही आलात, वेळ दिलात, योग्य पद्धतीने तुमचे मुद्दे मांडलेत, त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा वेळ द्याल, वेगळ्या विषयावरती आपण अशी चर्चा करू, अशी अपेक्षा आपल्याकडून. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.